नाशिकमध्ये झालेल्या गारपिटीमुळे नाशिक तालुक्यातील काही गावांना आता फटका बसलेला आहे। विशेषतः द्राक्ष बागा ज्या आहेत त्या गारपिटीमुळे आता खराब झाल्याचं पाहायला मिळतं। आपण सध्या नाशिक तालुक्यातील एका गावामध्ये आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर काल झालेल्या अवकाळी पावसामुळे या द्राक्ष बागांना जो आहे तो मोठा फटका बसलेला आहे। पावसामुळे आणि गारपिटीमुळे या ठिकाणी जे द्राक्षमणी होते ते देखील गळून पडलेले आहेत। आपण जर या ठिकाणी शेतात बघितलं तर आपल्याला अनेक द्राक्षमणी जे आहेत ते गळून पडल्याचं पाहायला मिळत आहे। तर द्राक्षांवरती देखील आपल्याला काळे डाग पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी हा जो माल आहे हा अवघ्या 1 ते 2 दिवसांमध्ये काढणीसाठी आलेला होता, मात्र त्या अगोदरच अवकाळी पावसानं शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो हिरावून घेतलेला आहे आणि मोठा जो फटका आहे तो द्राक्ष बागायतदारांना आपल्याला या ठिकाणी बसल्याचं पाहायला मिळत आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं हे जे द्राक्षमणी आहेत ते देखील आपल्याला गारपिटीमुळे खराब झाल्याचं पाहायला मिळत आहे। या शेतकऱ्यांच्या हातामध्ये आपण हे द्राक्ष बघत आहोत, त्यामुळे कुठेतरी आपल्याला काळे डाग आणि जे मणी आहेत ते देखील या ठिकाणी गळून पडल्याचं बघायला मिळत आहेत। आपल्यासोबत या ठिकाणावरील शेतकरी आहेत। काल झालेल्या गारपिटीमुळे मोठा फटका जो आहे तो द्राक्ष बागायतदारांना बसलाय। निश्चितच काल दुपारी अचानक आलेली जी गारपीट आहे त्या गारपिटीने वर्षभर काम केलेले शेतकऱ्यांच्या तोंडावर निराशा आणण्याचं काम केलेलं आहे। काल 8 ते 9 मिनिटं गारपीट झाली आणि त्या गारपिटीमुळे आपण बघू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मणी असतील, पानं असतील यांची मोठ्या प्रमाणावर जोडणी झालेली आहे। आणि या ठिकाणी आपण जर बघितले तर या मण्यांमध्ये सुद्धा आता पुढच्या 2-3 दिवसात क्रॅक जाण्याची भीती ही शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे। त्याच्यामुळे आता चालू असलेला द्राक्ष बाग व्यापाऱ्याने आज अचानक बंद केला आणि बंद करून आता अनिश्चित काळापर्यंत तो केव्हा सुरू होईल ते माहीत नाही आणि पुढील माल जाईल का नाही याची पण शाश्वती राहिलेली नाही। नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तर हा जो द्राक्ष बाग आहे तो व्यापाऱ्यानं घेतलेला होता, मात्र आता काल झालेल्या गारपिटीमुळे अनिश्चित काळासाठी त्यांनी बाग जे आहे ते काढवण्याचं थांबवलेलं आहे। याचा लिलाव झाला होता, जवळपास याला 65 ते 70 रुपये किलो जो आहे तो देखील दर मिळालेला होता, मात्र काल झालेल्या गारपिटीमुळे आता व्यापाऱ्याकडनंच द्राक्ष बागायतीचे जे काम आहे ते थांबवण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी अनेक जे द्राक्ष काढण्यासाठी आलेले जे मजूर आहेत ते आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत आहेत काका, तुम्ही कधीपासून इथं आलात आणि कशासाठी आला होता? बाग खोडण्याकरता आलो। 8 वाजता इथं आम्ही हजर झालेलो आहे। शेतकऱ्याने आता आम्ही जाळ्या वेळ्या पांगवायची सुरुवात केली। व्यापाऱ्यांनी फोन केला की तुम्ही बाग थांबवा म्हणून, मग आता आम्ही थांबवलं। एक जाळी माल खोडला, बंद केला। नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तर एक जाळी माल जो आहे तो या ठिकाणी या मजुरांकडनं काढण्यात आला होता, मात्र व्यापाऱ्याकडनं त्यांना काम जे आहे ते थांबवण्याचं सांगण्यात आलेलं आहे। आणि इथे जर बघितलं आपण तर आपल्याला द्राक्षांची मणी देखील या शेतामध्ये पडल्याचं पाहायला मिळत आहे। काल झालेल्या गारपिटीनं मोठ्या प्रमाणात नाशिक शहरासह काही तालुक्यातील परिसरामध्ये द्राक्ष उत्पादक जे आहेत त्यांना मोठा फटका बसल्याचं आपल्याला एकंदरीतच पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।